आणि आता पाहूयात फास्ट न्यूज। महाराष्ट्राच्या स्थापनेच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त आज दादरच्या शिवाजी पार्कवर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी उपस्थित होते। यानंतर राज्य पोलिसांच्या वतीने राज्यपालांना मानवंदनाही देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला। सर्वसमावेशक महाराष्ट्राचं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं। महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण जो संकल्प केला आहे एक बलशाली अशा प्रकारचं राज्य उभं करण्याचा, मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक बलशाली महाराष्ट्र हा निश्चितपणे आम्ही या ठिकाणी उभा करू। आज संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला 57 वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकार 105 हुतात्म्यांना विसरलंय की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण 105 जणांच्या हुतात्म्य स्मारक असणाऱ्या हुतात्मा स्मारकावर की यावर्षी मात्र फुलांची एकही माळ दिसत नाही, हे लाजिरवाणं असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे। मला लाज या गोष्टीची वाटते आज की दरवर्षी ज्या वेळेला इथे हुतात्मा स्मारक हे फुलांनी सजवलेलं असतं आणि महाराष्ट्र शासन हे फुलांनी सजवतं, यावर्षी एक फूल दिसत नाही, तिकडे एकही माळ दिसत नाहीये। मला असं वाटतं की ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र सरकारसाठी आणि दुर्दैवाने बोलायला लागते की ह्या नालायक भाजपवाल्यांपेक्षा काँग्रेसवाले परवडले, हे दुर्दैवाने बोलायला लागते। कारण त्यांच्या काळामध्ये हे सगळं सजवलेलं असायचं किमान, ही असली महाराष्ट्राची फारकत घेण्याची भूमिका असली कधी नव्हती। पण हे आज जे चित्र दिसतंय हे अत्यंत घाणेरडं आहे। महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकवू असा सज्जड इशारा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शिवसेना जंधरीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं। यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जे शक्ती प्रदर्शन करू पाहतायत त्याने आधी अखंड महाराष्ट्रासाठी शपथ घ्यावी असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला हाणला। यावेळी पालिका निवडणूक आणि अखंड महाराष्ट्रासंदर्भातले बाळासाहेब ठाकरेंचे विचार उपस्थितांसाठी पुन्हा एकदा दाखवण्यात आले। महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारी आवडत सुद्धा वळवळायला लागले। तिथेही समाचार आम्ही घेऊ। राज्य म्हणजे काय असतं, आपली मातृभूमी म्हणजे काय असते, नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात नाही, तर प्रसंगी आम्ही असं म्हणतो की प्रसंगी प्राण गेला तरी 72 यांनी प्राण दिलेले आहेत। प्राण देऊन तुम्ही जो अखंड संयुक्त महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिलेला आहात, मुंबई मिळवून दिलेली आहे, विदर्भ मिळवून दिलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्र, तो आम्ही सुद्धा प्राण गेला तरी 72 पण अखंड राखू। राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह सुरू असताना वेगवेगळे कार्यक्रम होत असताना विदर्भात मात्र आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो। 24 ठिकाणी काळे झेंडे आज विदर्भात फडकवण्यात आले। आज विदर्भाचा ध्वज फडकवल्यावर विदर्भवाद्यांचे नेते श्रीहरी अणे यांनी उद्धव ठाकरेंना केलेल्या टीकेचे समाचार घेतला। चंद्रपूरच्या जनता महाविद्यालय परिसरात वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला। विकासाबाबत सतत अन्याय झालेल्या विदर्भाचा अनुशेष केवळ वेगळं राज्य निर्माण भरून निघू शकतो अशी भावना या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली। आणि 5 मे रोजी दिल्लीत आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करणार आहे। अणेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार विदर्भवाद्यांनी व्यक्त केला आहे। आनंदाची गोष्ट आहे। आता काय करायचं ते त्यांनी ठरवावं, कोण काय आहे ते। मी त्याच्याबद्दल काहीच बोलू इच्छित नाही। पातळी सोडून बोलणं हे विदर्भाच्या रक्तात नाही, हा आमचा रक्तदोष आहे की आम्ही बोलतो ते एका विशिष्ट मर्यादेतच बोलू शकतो। उद्धवजींना पाहिजे ते त्यांनी बोलावं। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी यवतमाळात विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला। आज सकाळीच मध्यवर्ती बस स्थानकात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन प्रवेश केला आणि दगडफेक करीत 5 बसेसची तोडफोड केली आणि आंदोलनाला हिंसक वळण मिळालं। बसेसच्या काचा फोडतात बस स्थानकात धावपळ झाली। दरम्यान उपस्थितांनी युवराज चाळवे या आंदोलकाला ताब्यात घेतलं। त्यामुळे आदिलाबाद वणी पांढरकवडा मार्गावरील बस सेवा ही काही काळ खोळंबली होती। नगर भवन परिसरात असलेल्या लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्या शेजारी दत्त चौकात विदर्भ राज्याचे ध्वजारोहण करून विदर्भवाद्यांनी भाजपच्या जाहीरनाम्याची होळी पेटवली। यावेळी विदर्भवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देण्यात आल्या। विदर्भाचं आंदोलन सरकारला ज्या पद्धतीनं हवं असेल त्या पद्धतीनं होईल, परंतु 1 जानेवारीपूर्वी विदर्भ राज्य स्वतंत्र होईल असा विश्वास जामवंतराव धोटे यांनी व्यक्त केला।
महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं नागपुरात मध्यरात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या संघटनेने आज काळा दिवस साजरा करण्याची तयारी केली असताना मनसेनं मात्र नागपुरात मध्यरात्री जोरदार आतिषबाजी केली. या कार्यक्रमासाठी आजच्या दिवसासाठी तयार केलेला विशेष ध्वजही फडकवण्यात आला. या ध्वजावर अखंड महाराष्ट्राचा नकाशा आहे. नागपुरातल्या प्रमुख चौकात हे ध्वज फडकवण्यात आले होते. नागपुरामध्ये 1 मेच्या दिवशी विदर्भवादी विरुद्ध महाराष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय. विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत आंदोलन केलं, तर त्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. तसंच नागपूरच्या एचबी टाऊन चौकात रस्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. राज्यात वेगळा विदर्भ विरुद्ध संयुक्त महाराष्ट्र आवाज सुरू असतानाच मराठी साहित्य महामंडळानं एकीकृत राज्याच्या बाजूने मत मांडत या चर्चेला नवीन वळण दिले. महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीपाद जोशी या मुद्द्यावरून महामंडळाची त्यांनी भूमिका मांडली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची निर्मिती ही संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतून झालेली आहे. महामंडळ हे मुळातच वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या विभागांच्या सांस्कृतिक, वाङ्मयीन, भाषिक अस्मितेचं प्रतीक आहे. त्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्राचं महामंडळ आहे. महाराष्ट्र दिनी रायगडातल्या कलाकारांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र दिन साजरा केला. अलिबागमधल्या PNP ग्रुपच्या वतीनं कलाकारांनी वाळूशिल्प तयार केलं. राज्याच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महापुरुषांची वाळुका शिल्प यावेळी कलाकारांनी तयार केली. ही शिल्प पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ह्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला, आपल्या अखंड महाराष्ट्राला मानवंदना, आपल्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रामध्ये जे जे नेते, लोकनेते आणि आपल्या महाराष्ट्रासाठी ज्यांनी समर्पण केलेलं आहे अशांची आठवण या मानवंदनेतून आपण देत आहोत. 1995 नंतर झालेल्या वक्फ मालमत्तांचे सर्व व्यवहार रद्द करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाच त्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी औरंगाबादमध्ये दिली आहे. यापुढे वक्फची जमीन केवळ 30 वर्षाच्या कराराकरता सरकारच्या परवानगीनं मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. वक्फ बोर्डाच्या राज्यभरातील जमिनी कवडीमोल भावानं भाडेतत्वावर घेऊन अनेकांनी त्या ठिकाणी मोठ्या इमारती उभारल्या आहेत. त्याला आळा घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं खडसे म्हणाले. राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता सूचना दिलेल्या आहे की त्या जिल्ह्यामधली वक्फ प्रॉपर्टीची नोंदणी करण्यात यावी. सर्व जमिनी जर योग्य रीतीने वापरल्या तर या अल्पसंख्याक समाजाला सरकारकडे येण्याची गरजच भासणार. त्याचंच उत्पन्न एवढं राहील की शैक्षणिक संस्था, यतीमखाना वगैरेसाठी की रुपयाची सुद्धा मदत गव्हर्नमेंटची न घेता वक्फ बोर्डच ह्या सर्वांना सांभाळू शकेल. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील मांडवगण, फराटा, शितोळे मठात बोरवेलमध्ये 4 वर्षाचा चिमुकला पडला. सुनील हरिदास मोरे असं या मुलाचं नाव आहे. काल दुपारच्या सुमारास 12:30च्या सुमारास हा मुलगा बोरवेलमध्ये पडला. तब्बल 19 तासाहून अधिक काळ चिमुकल्याला वाचवण्यासाठी NDRF, फायर ब्रिगेड, पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी आणि गावकऱ्यांकडून मदत कार्य हे सुरू आहे. बोरवेलमध्ये ऑक्सिजनची नळी सोडण्यात आली आहे. बोरवेलच्या दोन्ही बाजूला खड्डे काढण्यात येत आहेत. चिमुकला सुनील आवाजाला प्रतिसाद देतोय. पहले कोशिश की हम लोग नॉर्मल प्रोसेस से निकालने के लिए, लेकिन नहीं हो पाया हो, तो इसलिए साइड से खुदाई कर चल रहा है. कल से ही पूरा रात चला है. ज़मीन थोड़ा हार्ड है, पथरीली है, जिसके कारण से थोड़ा सा टाइम लग रहा है ज़्यादा. अभी बता नहीं सकते, कोशिश जारी है, कब तक निकलेगा ये बता नहीं सकते अभी कुछ. बच्चे का कुछ रिस्पॉन्स आ रहा है? हाँ, बच्चे का रिस्पॉन्स है. बच्चा ठीक है, सेफ है, बातचीत चल रहा है. ऑक्सीजन भी दिया जा रहा है उसको कंटिन्यू. बच्चा सेफ है, अभी तक तो सेफ है बच्चा. दुष्काळाच्या आपत्तीला सरकारने निष्ठापती बनवत रिकाम्या झालेल्या धरणातील गाळ प्रचंड प्रमाणात काढला पाहिजे अशी अपेक्षा जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याची संधी आहे, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे. लातूरच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या संकटाला घाबरून न जाता संयम ठेवावा असा सल्ला आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री रविशंकर यांनी दिला आहे. दुष्काळग्रस्त लातूरला त्यांना भेट दिली, त्यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला आणि दुष्काळग्रस्तांना सबुरीचा सल्ला दिला. ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाईंसह शिवसेनेच्या कोणकोणत्या नेत्यांचे बाटली बंद पाण्याचे प्रकल्प आहे त्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी घ्यावी असं आव्हान
खासदार किरीट सोमय्या यांनी केले. मुंबईत सध्या फोफावलेल्या टँकर माफियांना 15 दिवसाची मुदतवाढ देण्यासाठी सुभाष देसाई आणि मुंबईच्या महापौर आपलं नाव का पणाला लावतायत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता सोमय्या यांनी केली आहे. येत्या सोमवारपासून पिंपरी चिंचवड वासियांना 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडचे मावळते आयुक्त राजीव जाधव यांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात एप्रिल अखेरपर्यंत 2.19 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 3.27 टीएमसी एवढा होता. हा पाणीसाठा जुलै 2016 पर्यंत पुरावा यासाठी नियोजन करावं अशा सूचना पाटबंधारे विभागानं दिल्या होत्या. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार विजय सावंत यांना रायगड जिल्ह्यातल्या माणगाव सत्र न्यायालयानं 2 वर्ष सक्त मजुरी आणि 3,80,000 रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातल्या आदिवासींचं पाणी तोडणं आणि वहिवाट बंद करणं या आरोपाखाली विजय सावंत यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 6% महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून सरकारने एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हे अनोखं गिफ्ट दिलंय. या वाढीमुळे महागाई भत्ता 113%वरून 119% इतका होणार आहे. याचा फायदा महामंडळातील 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसंच जुलै 2015 ते जानेवारी 2016 या 7 महिन्यात महागाई भत्त्याची थकबाकी मे 2016च्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी घोषणा केली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कारभार तुकाराम मुंडे यांनी कार्यक्षम अधिकाऱ्यांकडे आता सोपवण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तर गणेश नाईक यांचं नवी मुंबईत वर्चस्व आहे. आयुक्त म्हणून मुंडेंना पालिकेचा कारभार अधिक गतिमान करणं, भ्रष्टाचार रोखणं, आर्थिक तूट भरून काढणं, रिक्त पदं भरणं आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचं पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सांगितलं. जागतिक हास्य दिन मुंबईतल्या प्रसिद्ध नाना नानी पार्कमध्ये साजरा करण्यात आला. यावर्षी सांगीतिक हास्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. आजच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून काही लोकांनी भगव्या रंगाचे फेटेही बांधले होते. या कार्यक्रमाचे आयोजक किशोर कुवाबाला यांनी हसण्याचे फायदे यावेळी लोकांना सांगितले. म्युझिक थेरपिस्ट डॉक्टर राहुल जोशी यांनी यावेळी गाणी गायली आणि उपस्थितांनी त्यांच्या गाण्यावर ताल धरला. जळगावमधल्या सुप्रसिद्ध खंडेराव यात्रेत 12 गाड्या ओढण्याची 130 वर्षाची परंपरा अजूनही कायम आहे. जुन्या तळगाव भागात खंडेराव महाराजांच्या नावानं 12 गाड्या ओढण्यात आल्या. या यात्रेत दरवर्षी भाविक तब्बल 5 ते 7 किलोमीटरपर्यंत या गाड्या ओढून नेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातल्या बलियामध्ये 5 कोटी कुटुंबांना LPG कनेक्शन देण्याची उज्ज्वल योजनेचं उद्घाटन केलं. यावेळी मी देशातला श्रमिक नंबर 1 असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. गेल्या सरकारनं गरिबी हटवण्याच्या फक्त घोषणा केल्या, आम्ही खऱ्या अर्थानं गरिबांसाठी काम करतोय असंही मोदी यावेळी म्हणाले. उज्ज्वला योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 1.5 कोटी कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देण्यात येणार आहे. पूरा विश्व आज श्रमिक दिवस के रूप में मनाया जाता है, मजदूर दिवस के रूप में मनाया जाता है और आज देश का ये मजदूर नंबर 1 देश के सभी श्रमिकों को उनके पुरुषार्थ को, उनके परिश्रम को, राष्ट्र को आगे बढ़ाने में उनके अविरत योगदान को कोटि कोटि अभिनंदन करता है, उस महान परंपरा को प्रणाम करता है. नैनितालमधील भीमताल आणि जवळपासच्या जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रशासनानं आता हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे. जवळपास 19 हेक्टर जंगलात ही आग पसरली आहे. हनुमानगडी इथून ही आग विझवण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. MI-17 हेलिकॉप्टरने भीमताल खोऱ्यातून पाणी घेऊन ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 5000 लिटर पाणी घेऊन ही आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर रवाना झालं. मात्र धूर आणि आगीची दाहकता इतकी होती की काम पुन्हा थांबवण्यात आलं. आता पुन्हा कामाला सुरुवात करण्यात येणार आहे असं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तर ही आग विझवण्यासाठी आणखीन 6000 जवान रवाना झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ये एरिया है, ये है वैली ऑटम में पड़ता है और इसकी जगह से यहाँ पे धुंध पूरा जमा हो गया है. आज सुबह हमने एक वेदर चेक के नाम पे एक सॉर्टी की है और पाया गया कि मौसम थोड़ा सा धुआं और धुंध जिसके कारण अभी थोड़ा डिले किया जा रहा है. अदरवाइज हमारा जहाज पूरी तरह से तैयार है, हमारा क्रू रेडी है और जैसे ही मौसम खुलेगा हम इस काम को करने के लिए तैयार खड़े हैं.
वहाँ कोई ज्वलनशील यानी सिगरेट बीड़ी हो या बाकी भी कुछ हो, ये करे, इसकी एक अवेयरनेस कैंपेन लगातार चलती है। लेकिन आज उसमें मैं नहीं जाऊंगा। आज मैं इतना ही कहूंगा कि हम बहुत गंभीरता से इस मसले को लिया है और हमारे उच्च अधिकारी वहां डेरा डालकर बैठे हैं, सभी अधिकारियों को मार्गदर्शन भी कर रहे हैं और प्रत्यक्ष स्थिति का नियंत्रण में योगदान कर रहे हैं। पेट्रोल आणि डिझेल महागले। पेट्रोलच्या दरात ₹1.06 वाढ करण्यात आली आहे, तर डिझेलमध्ये ₹2.94 महाग झाले। मध्यरात्रीपासून ही दरवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल घालण्याकरताच रात्रीच पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्थित्यंतरामुळे पेट्रोल डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे। सिरियातल्या एलेप्पो शहरावर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये शहरातल्या अनेक भागात बॉम्ब हल्ले होत असल्याचं दिसून येतं। केनियाची राजधानी असलेल्या नैरोबीमध्ये शुक्रवारी रात्री पावसानं धुमाकूळ घातला होता। यात एक 6 मजली इमारत कोसळली आहे। या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक लोक जखमी झालेत। आतापर्यंत 120 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। नॉर्वेचं सगळ्यात मोठं शहर असलेल्या बर्गेनच्या जवळ उत्तरी सागरी तटाजवळ 13 लोकांना घेऊन जाणारा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाला। या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झालाय, तर बेपत्ता 2 जणांचा शोध सुरू आहे। बगदादच्या संसदेत फेरबदल करण्यासाठी शेकडो लोकांनी पुन्हा एक प्रदर्शन केले। यावेळी बगदादजवळ शिया श्रद्धालूंना टार्गेट करत एका कारमध्ये स्फोट करण्यात आला। त्यात 23 लोकांचा मृत्यू तर 38 लोक गंभीररित्या जखमी झाली आहेत। अमेरिकेच्या सैन्य दलातील पायदलात मुख्य अधिकारी म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे। कॅप्टन क्रिस्टन ग्रिस्टन याची इन्फंट्री ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं न्यूझीलंडमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। न्यूझीलंडचे गव्हर्नर जनरल सर जेरी मेटिपाराई यांच्या घरी माओरी लोकांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं। रशियात पारंपरिक पद्धतीने ईस्टर साजरी करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे। यावेळी येथील नागरिक चर्चमध्ये जाऊन ईस्टर केक कापणार आहेत। त्याचबरोबर एक पेंटिंग देखील करण्यात येणार आहे। हे सेलिब्रेशन ईस्टर ऑर्थोडॉक्स चर्चच्या कॅलेंडरप्रमाणे साजरं करण्यात येतं। जेरुसलेममधील शहरात जुनं असलेल्या ऑर्थोडॉक्स चर्चची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। चर्चमध्ये होणाऱ्या पवित्र अग्निसमारोहाचं औचित्य साधून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। या परिसरात पारंपरिक पद्धतीने ईस्टर साजरी करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणे हजेरी लावतात। चीनमधील चेंगदू परिसरात मोठ्या प्रमाणात धुकं पसरल्यानं आंतरराष्ट्रीय विमानतळ शनिवारी बंद ठेवण्यात आलं। या धुक्यामुळे 200 मीटरपर्यंत दिसणं देखील कठीण झालं होतं। इथून उड्डाण करणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली होती। चीनमधील सॅगडॉग परिसरात माउंट आय परिसर पर्यटकांनी फुलला आहे। या भागात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। मे महिन्याच्या पहिल्या 3 दिवसात चीनमध्ये सुट्टी असते। यावेळी पर्यटक फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा प्रियंका चोप्राची कीर्ती आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचली आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसमध्ये शनिवारी झालेल्या डिनरमध्ये प्रियंकानं हजेरी लावली। प्रियंकानं ओबामासोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केला आहे। शिवाय मिस्किल आणि सदाबहार ओबामांना भेटून आनंद झाल्याचंही प्रियंकानं म्हटलंय। काल झालेल्या डिनर पार्टीसाठी हॉलिवूड अभिनेते विल स्मिथ, जॉर्डन कॅट स्मिथ, केली वॉशिंग्टन, शोडा राइम्स आणि किम कर्दिशिया उपस्थित होते। दरवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी हॉलिवूडच्या तारेतारकांसाठी एक डिनर आयोजित करतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।